आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाईन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. श्रीगोंदा पोलीस स्टेशन इथे कार्यकर्ते रविराज साबळे चौकशीसाठी आले असता तालुक्यातील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत त्यांची भेट घेतली आहे. यावेळी पोलीस स्टेशन परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाच्या प्रश्नावरती चर्चा झाली. काही शेतकऱ्यांनी अद्यापही ऊस बिलं प्रलंबित असल्याचं सांगत आपली भूमिका मांडली आहे. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये संवाद झाला आहे. दरम्यान बोलताना रविराज साबळे यांनी ज्या कारखान्यांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत त्या प्रकरणामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू आणि काम करू. मागण्या मान्य न झाल्यास साखर आयुक्त कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलाय. दरम्यान गौरी शुगर प्रशासनाशी संपर्क साधला असता थकीत ऊस बिल असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच पैसे वर्ग करण्यात येतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर यावेळी रविराज साबळे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यातच बाबू बोत्रे नावाचा कारखानदार जे 17 कारखाने चालवतात ओंकार शुगर या नावाने, या महाराष्ट्रामध्ये 17 कारखाने आहेत. त्या प्रत्येक कारखान्याच्या युनिटचे शेतकऱ्यांचं बिल थकलेलं आहे. त्या संदर्भात मी आवाज उठवला सोशल मीडियावरती. आम्ही परळीच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर या माणसाने आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले प्रशासनाला हाताशी धरून. मला सांगा, जो गुन्हाच केला नाही त्यासारखी कलम लावल्या गेली, त्याच्या नोटिसा आल्या. म्हणून मी इथं आज आलेलो आहे त्या नोटिसांना उत्तर देण्यासाठी. त्याचसोबत इथल्या शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी आलो होतो की तुम्ही तक्रारी करण्यासाठी पुढे या, तुम्ही घाबरून जाऊ नका. या लॉबीच्या पुढे कोणीही टिकायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी आलो होतो. काल एका शेतकऱ्याने बाबू बोत्रेच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे. आता इथल्या प्रशासनाचं काम आहे की त्याच्यावरती रितसर FIR दाखल करून प्रकरणाची चौकशी करावी. पोलिसांनी सांगितलं की आम्ही कायद्यानुसारच गोष्टी करत आहोत, पण माझ्या निदर्शनास आलं आहे, जेवढं मी संविधान वाचलं आहे त्या हिशोबाने तर कोणतीही गोष्ट कायद्यानुसार चालू नाही आहे. प्रत्येक ठिकाणी मनमानी चालू आहे. सर, मी कोणतीही अश्लील माहिती प्रसारित न करता माझ्यावरती IT ॲक्ट 67 लावल्या गेला. कशासाठी? माझ्यावरती धार्मिक तेढ निर्माण केली म्हणून कलम लावला गेला. शेतकऱ्याचा प्रश्न, कारखान्याने पैसे थकवले, याच्यामध्ये धार्मिक तेढ काय येणार आहे मला सांगा बरं. अश्लील माहिती पसरवली, मी काय कपडे काढून व्हिडिओ बनवतो का? पूर्ण कपडे घालूनच व्हिडिओ बनवतो. अगदी सुसंस्कृत. माझ्या अंगावरती टी-शर्ट पण नसतो कधी. आपल्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्या संदर्भात नक्की आपण आज त्याच संदर्भात या ठिकाणी आला आहात. तर शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यासाठी, शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी, या शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी आमच्या आव्हानानंतर गुन्हे दाखल करायला चालू आहे. याच्यामधले पण असंख्य शेतकरी गुन्हा दाखल करायला तयार आहेत. एक विशेष लक्षात घ्या, बाबू बोत्रेकडे 2495 करोड रुपये भारतातील, या महाराष्ट्रातील बहुतांश सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे पैसे आहेत, जे सर्वसामान्यांचा पैसा आहे. आज रोजी ऊसाची FRP 14 दिवसामध्ये देण्याचा नियम असताना
4 महिने झाले तरी ऊसाची FRP दिली नाही. त्यासोबत बँकांचे कर्ज थकीत आहेत, कारखान्याला ऊस वाहतूक करणारे, त्यासोबत मजुरांचे पैसे थकीत आहेत, कारखान्यामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पण पैसे थकीत आहेत. एकूण किती महाराष्ट्रात किती कारखाने आहेत आणि 17 कारखाने आहेत. किती रक्कम 17 कारखाने आहेत. त्याच्यापैकी एका कारखान्याचे 100 ते 150 करोड रुपये थकीत आहेत फक्त शेतकऱ्यांचे. ऊस वाहतूकदार वेगळे, साखर व्यापारी वेगळे, त्याचसोबत तोडणी कामगार वेगळे आणि कारखान्यात काम करणारे ते कामगार पण वेगळे. आपला जो लढा आहे आता तो फक्त गौरी शुगर म्हणजे ओंकार ग्रुप याच विषयावर आहे की इतरत्र जे कारखाने माझ्याकडे ज्या तक्रारी आल्या साहेब, माझ्याकडे शेतकरी येऊन माझ्यासमोर धाई मोकलून रडला. कोणाबद्दल? ओंकार शुगरच्या बद्दल. मग 17 कारखाने या महाराष्ट्रात, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला असताना एक ग्रुप नाही आहे, याच्यामध्ये प्रत्येक राजकारणी सामील आहे, त्या स्थानिक लेवलचा. मग हा एक ग्रुप कसा असू शकतो बरं? या माणसाला कारखाने चालवायची परमिशनच दिली नाही आहे सरकारने. जेवढे 17 कारखाने आहेत त्याच्यातले निम्मे कारखाने इल्लिगली चालू आहेत, क्रशिंगचं लायसनच नाही आहे, तरी पण कारखाना चालू आहे. कोणाच्या जीवावरती? मग याच्यावरती प्रश्न विचारला म्हणजे फक्त ओंकार शुगरलाच टार्गेट केलं नाही. ज्या माणसाने चुकीचं केलंय त्या माणसाच्या विरोधात आम्ही लढणार. आम्ही याच्या विरोधात रीतसर साखर आयुक्ताकडे मोर्चा घेऊन जाणार आहेत, कारण की साखर आयुक्ताला याने पत्र दिलेलं आहे. आम्ही FRPची रक्कम जमा केलेली आहे, सगळी A to Z चुकीची माहिती दिलेली आहे. याच्यानंतर आता गुन्हे दाखल करायचं सत्र जर नाही थांबलं, हे बघा, मला माझ्यावरती एका गुन्ह्यासाठी म्हणजे जो नाही केलाय त्यासाठी 17 ठिकाणी माझ्यावरती फिर्याद दाखल केली, FIR काढला. मग याच्यातून वेळ भेटल्यानंतर तिकडे जावं लागेल. त्यामुळं यांनी हे प्रकरण थांबवलं की आम्ही साखर आयुक्तांवरती शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जात आहोत, ज्याच्यामध्ये ज्या कारखानदाराने या महाराष्ट्रातील तो प्रत्येक शेतकऱ्याची FRP थकवली असेल तर लवकरात लवकर जमा करावी, नाहीतर त्या प्रत्येक कारखान्यावरती त्या टीम गब्बरची स्ट्राईक होणार म्हणजे होणार. श्रीगोंद्यामध्ये असेल किंवा इतरत्र ठिकाणी असेल शेतकऱ्यांचा पाठिंबा किंवा प्रतिसाद कसा भेटतो हे तुम्ही बघताय. मी काय सांगायचे का याच्यातल्या तुम्हाला मी आईची शपथ घेऊन सांगतो, याच्यातल्या एकाही माणसाला माझा फोन झालेला नाही आहे. तरी पण या श्रीगोंदाकरांनी दिलेल्या प्रेमासाठी मी कायम ऋणी राहील. अजून एक गोष्ट आश्वस्त करतो, माझा जीव गेला तरी 72, पण मी शेतकऱ्यांची साथ कधीच सोडणार नाही. नाव आमचं शिवाजी राधोजी पुनगर, राहणार टाकळी लोणार. आमचं 14 जानेवारीपासून 23 जानेवारीपर्यंत ऊस गेला. त्यातलं 1800 फक्त बिल आले. उरलेलं बिल 194 टनापैकी पहिल्यांदा 75 टनाचं आलतं पहिल्यांदा गेलेलं. त्याच्यानंतर 14 जानेवारीपासून ते 23 जानेवारीपर्यंत बिल राहिले. त्यातलं 1800 आले आणि बाकीचं सगळं बिल रहित झाले, म्हणजे आलं नाही. तर असे जर शेतकऱ्याची फसवणूक होत असेल, पाठपुरावा केला होता तुम्ही? पाठपुरावा केला नाही कारखान्यात, फक्त 1800 बिल आलेत, पुढे आले नाहीत. म्हणून समजा मला कळालं म्हणून मी आलो इथं. म्हणलं मग चला आपलं बी तक्रार नोंदायची. तुम्ही या संदर्भात काय करणार? मग ह्या संदर्भात आता मग तक्रार करणार मग कशा संदर्भात? की बा हे बिल माझं 1800 म्हणजे 1800 आली, पुढचं जी 1300 जी बिल राहिली ते आलं नाही, अशी मी तक्रार करू शकतो. साहेबराव ज्ञानदेव कहाणी. मी बेलवंडीचा रहिवासी असून ह्या कारखान्याला माझा 77 टन ऊस गेलेला आहे. तर त्यांनी आपल्याला 77 टन ऊस गेला असून त्यांनी आपल्याला ॲडव्हान्स पोटी फक्त 52,700 रुपये दिलेत लग्नासाठी. राहिलेली रक्कम त्यांनी बरेच दिवस हेलपाटे मारले कारखान्याला, आत्ता देतो मग देतो, पण आत्तापर्यंत त्यांनी रक्कम काय आपली दिली नाही. ती रक्कम मिळण्याबाबत मी श्रीगोंदा पोलीस स्टेशन इथे अर्ज करीत आहे. तरी हे माझी उर्वरित रक्कम लवकरात लवकर मिळण्याबाबत विनंती करतो की लवकरात लवकर माझी रक्कम मिळावी ही विनंती. कोणत्या कारखान्याला गेला होता? हिरडगाव गौरी शुगर. राहिलेली रक्कम माझी 1,85,771 रुपये एवढी रक्कम बाकी कारखान्यात. पुढं काय करणार? तक्रार मी आता इथं पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार. तरी माझी लवकरात लवकर पोलीस स्टेशननी लवकरात लवकर कारवाई करून माझी रक्कम मिळण्याबाबत तेवढी विनंती करतो. माझं नाव सोमनाथ संजय गोडसे, मी राहणार टाकळी लोणार, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. तर माझं ऊसाचं बिल गौरी शुगरला थकलेलं होतं. फेब्रुवारीतले 1 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत गेलेला होता ऊस. तर त्याचं बिल मला आत्ता मे 18 तारखेला दाखल केलं होतं इथं पोलीस स्टेशनला तक्रार. तर त्या अनुषंगाने आज रोजी रविराज साबरे यांना बोलावून
बोलावून आज आंदोलन ठेवलं होतं. तर आपलं दाखल केलेलं त्याच्या संदर्भातून हे 11 वाजता एवढे पेमेंट जमा झाले असले. 3146 रुपयांनी पेमेंट खात्यावर वर्ग झाले आहे कारखान्यात. किती पेमेंट थकलं होतं आणि किती जमा झालं? टोटल 55 टनाचं पेमेंट थकलं होतं. ते 1,73,066 रुपये जमा झालेले आहेत 55 टनाचे. ते 3150 रुपयांनी थोडक्यात जमा झालेले आहेत. जमा होण्याच्या आधी काय पाठपुरावा केला होता? पाठपुरावा म्हणजे दाखल केलं होतं 18 तारखेला इथं. तर त्याच्या अगोदर बी बऱ्याच वेळा गेलो होतो मी. माळशिरसला बी आंदोलनाला होतो. तिथल्या बी पोलीस स्टेशनला दाखल करण्याची तयारी होती माझी, पण तिथं काय दाखल करून घेतलं नाही. मग इथं आल्यावर इथं दाखल करून घेतलं आणि त्या अनुषंगाने मला पैसे भेटले आहे. रविराज साबळे यांना माफ शेवटचा शब्द होता की जेवर रक्ताचा शेवटचा थेंबही सांडेपर्यंत मी तुमच्या संघ आहे, त्यामुळं मला हे आता बिल मिळालेलं आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.